असं आहे की प्रशासकीय यंत्रणेला मी सूचना करण्याच्या पूर्वीच प्रशासकीय यंत्रणा अतिशय कामाला लागलेली आहे. रात्री 1:30-2च्या सुमारास तहसीलदार पोलीस अधिकारी येऊन या ठिकाणी जी लोक या सांडव्याच्या याच्यात बसलेले आहेत त्यांना पुनर्वसित केलेलं आहे. आज देखील पाऊस पडण्याची फार मोठी शक्यता आहे. रेड अलर्ट आहे, सगळ्यांनी सावध राहायचं आहे. मी खरं तर प्रशासनाला खूप धन्यवाद देईन की दोन्ही तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन लोकांना सुरक्षित हलवण्याचं काम केलेलं आहे. मी स्वतः देखील 2 दिवसापासून रात्र आणि दिवसभर या लोकांच्या सोबत आहे. अतिशय वाईट आणि गंभीर परिस्थिती दुर्दैवानं आपल्या भागामध्ये निर्माण झालेली आहे. मी कधी 40 वर्षात नव्हे एवढा पाऊस या ठिकाणी झालेला आहे. ज्या काही दुरुस्त्या करायच्या आहेत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. गावामधल्या नाल्या साफ करणे, कचरा उचलणे, त्याच्यावर पावडर मारणे आणि ही जी सांडव्याची बाजू आहे ती ग्रामपंचायतच्या भागामध्ये आहे. इथे ग्रामविकास अधिकारी आहेत, गटविकास अधिकारी आहेत, सरपंच आहेत. यांना देखील सूचना दिल्या की त्यांनी सतर्क राहायला पाहिजे आणि जे काही मध्ये थोडासा झाडी तुटून आलेली आहे, गाळ आलेला आहे, तो काढण्याच्या संदर्भात सूचना दिलेली आहे. ते काढतील, परंतु जनतेने सहकार्य करून जनतेने स्वतः सतर्क राहिलं पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा केली, मी अजितदादा पवार साहेबांची चर्चा केली, मी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची चर्चा केली, कृषी मंत्री दत्तामामा भरणे साहेबांची चर्चा केली आणि पावसाचं प्रमाण एवढं आहे की 284 mm पाऊस 24 तासात म्हणजे वर्षाचा पाऊस त्या एका दिवसामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी लोकांचं नुकसान झालं हे आता सांगायची गरज नाही. मला कृषी मंत्र्यांनी सांगितलं की 100% पंचनामे करायच्या सूचना आम्ही सरकारच्या वतीने देतोय. पंचनामे होतील. मी पण स्थानिक लेवलला माननीय तहसीलदार गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्यात की पंचनामे करा. जनावरं वाहून गेलेली याची माहिती थोड्या वेळापर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत माननीय तहसीलदार महोदयाकडे पोहोचेल. कारण आज तालुक्याचं सगळं चित्र विचित्र होऊन गेले आणि ज्यांचे घरं पडले त्यांची देखील पंचनामे केले जातील. निश्चित सरकारकडून मदत मिळवून द्यायचा आपला प्रयत्न आहे.